नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन प्राप्त आहेत. नवीन विक्रम, नवीन वाटचाल. शिक्षक आणि मुख्याध्यापकांची कार्यतत्परता आणि प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून या महिन्यामध्ये जानेवारी महिन्याची जी चाचणी झाली त्याच्यात राज्यामध्ये 33,25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी पार पडली. ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी या चाचणीमध्ये अतिशय चांगला उत्साह दाखवला म्हणून ही चाचणी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली आहे. चाचणीचा काल शेवटचा दिवस होता आणि या चाचणीमध्ये यावेळेस मराठी माध्यमासह उर्दू, इंग्रजी, हिंदी इतर माध्यमांची चाचणीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि अपेक्षा आहे की पुढील महिन्यामध्ये उर्वरित जी विद्यार्थी अजूनही लॉग इन झाले नसतील त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या सर्वांचे मिळून एकूण 1,32,00,000पेक्षा अधिक नोंदी शिक्षण विभागाने यशस्वीपणे नोंदणी केलेल्या आहेत. एक मोठी गोष्ट आहे की चारही क्षमतांचे 1,32,00,000पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. तर निपुण भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने सुरू केलेली ही कामगिरी देशात लक्षवेधी आणि दिशादर्शक ठरली आहे. हे सर्व श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी यांचे सर्वांचेच आहे असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही नोटिफिकेशन आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी 33,25,000 विद्यार्थीची पूर्ण झालेली आहे. नंतर दुसरं नोटिफिकेशन अजून ॲपवर उपलब्ध आहे की केंद्रात गुणवत्ता वाढीवर काम करत आहे. जर केंद्र आणि तालुकास्तरीय अधिकारी ज्यांना गुणवत्ता वाढीसाठी किंवा शिक्षकांनी नोंदवलेल्या माहितीची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थीनिहाय स्तर नोंदणी पाहिजे असेल तर आपल्या पर्यवेक्षक लॉग इनमध्ये खालील चित्राप्रमाणे कृती करावी असे म्हटलेले आहे की केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख म्हणून, तालुका स्तरावर शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी आपापल्या शाळांमध्ये जर आपल्याला गुणवत्ता वाढ करायची असेल तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची माहिती पाहता येणार आहे. पर्यवेक्षक लॉग इन आपल्याला उपलब्ध आहे. त्यामधून अहवाल कसा पाहावा हे सुद्धा या ठिकाणी चित्रस्वरूपात दिलेलं आहे की विद्यार्थीनिहाय चाचणीचे अहवाल जर पाहायचे असतील तर आपण त्या शाळेचा UDIS नंबर टाकून आपण त्या शाळेमधील विद्यार्थी वर्ग आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थी ज्याची नोंदणी झालेली यांची प्रगती आपण पाहू शकतो. अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने हे AI आधारित ॲप आहे. पर्यवेक्षक लॉग इनमधून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाळेचे कोणत्याही विद्यार्थ्याची विद्यार्थीनिहाय स्तर नोंदणी पाहता येणार आहे आणि ती तपासून पडताळणीसुद्धा करता येणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट या ॲपवर उपलब्ध आहे. यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पाहणे अपेक्षित आहे आणि पुढच्या चाचणीपर्यंत विद्यार्थ्यांचा स्तर कसा वाढेल यासाठी सुद्धा आपल्या शिक्षकांना आपण मूलनिहाय नियोजन असेल किंवा स्तरनिहाय अपेक्षित करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. या प्रकारे जर आपण काम केलं तर निश्चितच आपल्या तालुक्याची, केंद्राची किंवा जिल्ह्याची गुणवत्तेची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. आपण सर्वजण या पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.